हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्थ आणि मस्त असाल. आता वाजले आहे सकाळचे 4:45. बाहेर बघा किती काळोख आहे. आज रिद्धीच्या शाळेचा पहिला दिवस आहे. नवीन वर्ग, नवीन टीचर्स आणि नवीन अभ्यास यामुळे ना ती खूप जास्त एक्सायटेड होती. मला म्हटली, आई टिफिनमध्ये लंचसाठी काहीतरी स्पेशल दे. स्पेशल तर द्यायलाच हवं, पण म्हटलं सोबत हेल्दी पण हवं आहे. म्हणून मग मी आज लंचसाठी पनीरची भाजी आणि चपाती बनवली आणि ब्रेकफास्टला मखाना आणि मँगो. आजकाल स्कूल स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स देतं की मुलांचे लंच बॉक्समध्ये तुम्ही हेल्दीच काहीतरी पाठवा, जंक फूड देऊ नका. ही एक गोष्ट चांगली आहे की मुलांना ह्यामुळे ना हेल्दी खायची सवय लागते, वेगवेगळ्या भाज्या खायची सवय लागते. नाहीतर आपण पण कधी कधी कंटाळा आला सकाळी किंवा मग घाई असली तर मग काही टिफिनमध्ये असं स्नॅक्स देऊन देतो. पण हा रूल आल्यापासून ना मी तर खूप हॅपी आहे की चला मुलांना आता हेल्दी खायची सवय लागेल. स्कूलमध्ये सगळेच मुलं हेल्दी टिफिन आणेल तर शेअर जरी केला तरी काही टेन्शन नाही. एकमेकांनी आणलेल्या वेगवेगळ्या भाज्या ते ट्राय करू शकतात. मी आदल्या दिवशीच डिसाईड करून घेते की उद्या टिफिनला काय बनवायचं आहे, त्यानुसार तयारी करून घेते. जसं मी पनीरच्या भाजीसाठी वाटण मी कालच रेडी करून ठेवलं होतं, त्यामुळे भाजी अगदी 5 मिनटात तयार झाली. स्कूलमध्ये ब्रेकफास्टसाठी एक फ्रूट कंपल्सरी आहे. त्यामुळे हे पण चांगलं आहे की मुलं रोज एक फ्रूट कुठला ना कुठला तरी एक फ्रूट खाणारच. आणि चांगली गोष्ट आहे की म्हणजे त्यांना हेल्दी खायची, असं फ्रूट्स पण व्हेजिटेबल्स पण हे सगळ्यांची सवय एकत्रच लागेल. आता वेळ आहे टिफिन पॅक करायची. टिफिनमध्ये पनीरची भाजी, चपाती आणि काकडी असा टिफिन मी तयार केला आहे. मुलीच्या टिफिनमध्ये रोज काहीतरी नवीन आणि पौष्टिक देण्याचा प्रयत्न असतो. आजचा हा रंगीबेरंगी टिफिन खायला जितका चविष्ट असणार आहे ना, तितकाच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आता वेळ आहे रिद्धीला तयार करायची. स्कूल युनिफॉर्म मी कालच आयर्न करून ठेवला आहे. काही कामं आदल्या दिवशीच करून घेतली ना, जसं की कपडे आयर्न करणे किंवा टिफिनला काय बनवायचं आहे त्यासाठी लागणारी तयारी आधीच करून घेतली की दुसऱ्या दिवशी धावपळ होत नाही. तयारीला जेवढा वेळ लागत नाही तेवढं केस करायला वेळ लागतो. कर्ली हेअर असल्यामुळे ना केस टाय करायला जास्तच वेळ लागतो. तर चला, केसही टाय करून झाले आहेत. पण आत्ता मला वेळेवर कळलं आहे की आज व्हॅन येणार नाही आहे. तर माझी इतकी धावपळ झाली. व्हॅनवाला भैयाने वेळेवर सांगितलं की ते आज येणार नाही आहे, त्यांची व्हॅन खराब झाली आहे. मग मग काय पटापट रिद्धीला स्कूलला पोहोचवलं आणि येताना काही भाज्यासुद्धा घेऊन आली. सकाळी अगदीच ताज्या ताज्या भाज्या असतात. तर कोथिंबीर आणि पालक खूपच छान होत्या. म्हटलं चला घेऊन घेऊया. त्यासोबत लिंबंसुद्धा थोडी स्वस्त मिळाली तर लिंबं आणली आणि टोमॅटोसुद्धा संपले होते, म्हणून म्हटलं चला टोमॅटोसुद्धा घेऊया. तर हे असा मी भाज्या घेऊन आली आहेत. घरी आले तर निलेशसुद्धा ऑफिससाठी रेडी होत होते. तर त्यांना चहा करून दिला आणि तूप लावून चपाती भाजून दिली.
पटापट घरातली सर्व कामं आवरली आणि आज झाडांना पाणी द्यायचं होतं. हिरवीगार झाडे पाहिली की दिवसभराचा थकवा कुठेतरी दूर निघून जातो. झाडांची काळजी घेतल्यावर पोट स्वच्छ केलं. स्वच्छ आणि चमकदार पोर्च पाहून ना समाधान वाटलं. आजचा ब्लॉग इतकाच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.